त्रिभाषा धोरणाविरोधात येत्या 5 जुलैला राज ठाकरेंनी सगळ्याच मराठी लोकांना एकत्र येण्याचं आवाहन केलेलं आहे। अशातच शिवाजी पार्कात मनसेचे यशवंत किल्लेदार यांच्या माध्यमातून हातात कुठलाही झेंडा न घेता मराठीकरता एकत्र येण्याचं आवाहन करणारे बॅनर लावण्यात आले। त्रिभाषा धोरणावरून मनसेच्या पोस्टर्समधून अजित पवारांना आवाहन करण्यात आलंय। मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचे फोटो लावण्यात आलेत। हिंदी भाषेसंदर्भात दादांनी मांडलेली मतं बॅनरवर लिहिण्यात आली आहेत। दिव्यामध्ये शिवसेना ठाकरे गटानं बॅनरबाजी केली आहे। या बॅनरवर ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो झळकलाय। आपल्या मराठीसाठी, आपल्या मायबोलीकरता, आपल्या मातीकरता, आपल्या महाराष्ट्राकरता 5 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा असं आवाहन करण्यात आलंय। त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावरून मुंबईत होणाऱ्या 5 जुलैच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या। पूर्ण ताकदीने आमचा पक्ष या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। सरकारनं हिंदी सक्ती केलेली नाही, मग मोर्चा कशा करता, मागणी काय केल्यानं समाधान होणार आहे, असा सवाल भाजपनं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना विचारला। तसंच 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यांची इंग्रजी भाषा आम्हाला चालणार, मग हिंदी आमच्या मुलांना येऊ नये का, असा प्रश्न त्यांनी विचारला। नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिलाय। दरम्यान ते उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कुणाल पाटील यांनी मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली। या भेटीत भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातं। विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी येत्या आठवड्याभरामध्ये निवड केली जाणार आहे। मुंबई अध्यक्षपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही। येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्रिभाषा सूत्र, हिंदी विरोध, शक्तीपीठ महामार्ग, जनसुरक्षा कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मदत असे विषय गाजण्याची चिन्ह आहेत। दुसरीकडे विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी महायुतीनं केली आहे। पुण्याच्या बेलवाडीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण पार पडलं। विठोबा रखुमाई आणि ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा 22व्या दिवशी धाराशिवच्या भूम शहरात दाखल होणार आहे। आजचा पालखी मुक्काम भूम शहरामध्ये असणार आहे। अगदी उत्साहात या पालखीचं जागोजागी स्वागत केलं जातं। आषाढी यात्रेच्या महासोहळ्याला सुरुवात झाली आहे। आषाढी वारी करता आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन घेता यावं, याकरता शुक्रवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू करण्यात आलंय। प्रक्षाळी पूजेपर्यंत भाविकांकरता विठ्ठल मंदिर रात्रंदिवस खुलं राहणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पैठण इथल्या श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन झालं। भूम तालुक्यातील दांडेगाव इथं पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। पालखी जिल्ह्यात दाखल होणार म्हणून श्रींच्या दर्शनाकरता भाविकांनीही एकच गर्दी केली। शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज पालखी दिंडीचं श्री क्षेत्र तुळजापूरमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं। यानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज लोणंद इथून तरडगावकडे प्रस्थान ठेवणार आहे। यावेळी दुपारी चांदोबाचं लिंब इथून उभं रिंगण पार पडलं। हे उभं रिंगण पाहण्याकरता लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता। पंढरपूर मार्फत श्रींच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मोफत भोजन प्रसाद तसंच अल्प देणगी मूल्य आकारून लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो। लाडू प्रसाद आणि भोजन प्रसाद अन्न आणि औषध प्रशासनाकडील सगळ्या नियमांचं पालन करून तयार करण्यात येतो। भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून मंदिर समितीला भोग प्रमाणपत्र मिळालं आहे। पीओपीवरील बंदी उठवल्यानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या पीओपीच्या गणेश मूर्ती खोल समुद्रात विसर्जित करण्याचा मार्ग खुला होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर याबाबतच्या बैठकीत धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली।
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात प्रथा परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेलं धोरण तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। या धोरणाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या गणेश मूर्तीचं विसर्जन समुद्रात करण्याचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। गेल्या 4 दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या हातनूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीत पात्रात केला जातोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या सुनसगाव गोजोरा हा रस्ता पाण्याखाली गेलाय, चिखलमय झालाय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आलाय, वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते, त्यांच्या गाड्या स्लिप होत आहेत। बुलडाणा जिल्ह्यातील मेकर लोणार या तालुक्यात संततधार पाऊस आहे। लोणार तालुक्यातील महार चिकना फाट्याजवळ एक 26 वर्षाचा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे। पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर धरणातील पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ व्हायला सुरुवात झाली आहे। पाणी पातळीनं 40% टप्पा ओलांडलाय। गेल्या 5 दिवसांमध्ये धरणात 12% पाणीसाठा आहे। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली आहे। काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्यात। आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात धरणामध्ये जवळपास 43.27% जलसाठा जमा झालेला आहे, तर गंगापूर धरणामध्ये 59.24% जलसाठा जमा झालेला आहे। अहिल्यानगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा येत्या 15 दिवसांमध्ये खुला करण्याची मागणी करत भीमसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। मागणी मान्य न झाल्यानं पुतळ्याचं अनावरण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। साताऱ्याच्या कोरेगाव बस डेपोला 5 नवीन बसेस मिळाल्या नाही आहेत। आमदार महेश शिंदेंच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। बिहारमधून अपहरण केलेल्या 7 महिन्यांच्या बालकाची पुणे पोलिसांनी सुखरूप सुटका केली। या प्रकरणी बाळाचं अपहरण करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे। सांगलीत तडकडताईच्या खेळांना सुरुवात झाली आहे। तडकडताईचा मुखवटा परिधान करून गल्लोगल्ली तडकडताई सर्वांना सुपानं मारते। तिच्या सुपाचा मार हा प्रसाद आणि आशीर्वाद मानला जातो। छत्रपती संभाजीनगरमधील शिंदेंच्या शिवसेनेचे आणखी एक नेते वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांच्या ड्रायव्हरला मिळालेल्या जागेवरून दोघेही चर्चेत आलेले आहेत। संभाजीनगर इथल्या जमीन बळकावल्याचा आरोप परभणीतील वकील ॲडव्होकेट मुजाहेद खान यांनी केलेला आहे। त्यांच्या ड्रायव्हरला सालार जंग कमिटीनं गिफ्ट दिल्यावरून सध्या दोघेही चर्चेत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील मोक्याची जागा रेडी रेकनर दरानुसार तब्बल 150 कोटींची आहे। ही जागा ड्रायव्हरनं कशी खरेदी केली असा प्रश्न उपस्थित होतोय। सध्या छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। पण ड्रायव्हरला गिफ्ट मिळालेल्या जमिनीशी आमचा काही संबंध नाही, तो सकाळी ड्युटीला येतो, संध्याकाळी जातो, त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, असं आमदार विलास भुमरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। 2023ला त्याच्यामध्ये आदेश झालं आमच्या फेवरमध्ये। जसं आदेश झालं तसंच यांच्यावर प्रेशर ग्रुप करून हे सन्माननीय मंत्री महोदयांनी त्याच्यावर प्रेशर करून त्याच्या आपल्या ड्रायव्हरच्या नावावर कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी हिबा करून घेतली। माझ्यासोबत सर्व अग्रीमेंट झाले, मी पैसे त्यांना दिलेले, माझं सर्व झाला। आता ते माझ्या नावावर करून घ्यायची वेळ आली की ते त्यामध्ये एंटर झाले। आणि जसं मला एखाद दिवशी मी माझ्या जमिनीवरती मी पाहायला गेलो, तिथं लोक काहीतरी करत होते। मी त्यांना सांगितलं, काय करते बाबा तुम्ही? तर म्हणे, हे तुम्ही कोण आहेत? म्हटलं, मी असं आहे आणि ही जागा मी घेतलेली आहे आणि 10 वर्षापासून मी हा मॅटर चालवत आहो आणि मी सर्व माझ्या नावात सर्व आदेश आहे। नाही म्हणे, हे भुमरे साहेबांनी घेतलेली आहे, मी त्यांचा ड्रायव्हर आहे आणि खूप विश्वासपात्र आहे, तुम्ही इथून निघा, नाहीतर आम्ही तुम्हाला बघून घेऊ। आणि त्यांच्यासोबत आमचे लोक होते ज्यांनी मला लिहून दिलं, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी। ते म्हणे, नंतर मला ते सांगितलं की तुम्ही शांत राहा, मला प्रेशर आला, आम्ही तुम्हालाच करून देणार। माझ्या वडिलांचे आणि त्यांचे
फॅमिली संबंध आहे, कुटुंब संबंध आहे आमचे. आम्ही त्यांच्याकडे जातो हैदराबादला, ते इथे येते, आले तर आमच्या इथं थांबते. माझे वडील असताना ते इथं थांबायचे. काय त्याच्यामुळे त्यांचे आमचे प्रेमाचे संबंध आणि आमचे नाते होते. त्याच्यामुळं मी त्यांना मदत केली. इथं त्यांचं कोणी नाही आहे. ते इथं आल्यानंतर कागदपत्री काढायला किंवा कुठलं ऑफिस नसतं माहिती असताना त्यांना मी मदत केली त्यांना. आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कुणी फोटो काढतो, तिने चोऱ्या केल्या असते, मग आता चोऱ्या आम्ही करायला सांगितल्या. कोणी हाणामारी केसमध्ये घुसतं, त्या हाणामारी केस आम्ही करायला सांगितले का? त्यामुळे राजकीय चिंतड उडवण्याचं काम राहतं. आपण राजकारणात आहे म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं. तो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काही संबंध आहे? त्याची कुठली जागा असेल, त्याने कोणता इवानामा गेला, याशी आमचा कुठलाही मात्र संबंध आहे. शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला गिफ्ट म्हणून मिळालेल्या 150 कोटींच्या जमिनीवरून आदित्य ठाकरेंनी टोले लगावलेले आहेत. हे जे विषय आहेत ह्याच्यावर आपल्याला सगळ्यांना भांडत ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला ह्यांच्या मालकाच्या घशात सगळी काही महाराष्ट्राची जमीन टाकत गेलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात बघा, जिथे जिथे ही दलाली झालेली आहे, जिथे जिथे असे काही व्यवहार झालेले आहेत. आजच मंत्री कुठचे ते मंत्री नाही खासदार भुमरे 150 कोटीची जमीन गिफ्ट म्हणून मिळालेली आहे. चांगलं असं म्हणजे असं जर होत असेल आम्ही भांडत राहायचं, बाहेर लढत राहायचं आणि ह्या लोकांनी गिफ्ट खेचत घ्यायचं. गिफ्ट जी महाराष्ट्राला मिळाली होती ती नेली गुजरातला आणि दुसऱ्यांची गिफ्ट स्वतःकडे खिशात ठेवायच्या. काय चाललंय म्हणजे महाराष्ट्रात? संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन गिफ्ट दिल्याप्रकरणी गदारोळ झालेला आहे. जमीन गिफ्ट देणारी मीर मोहम्मद अली खान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वकील मुजाहिद खान जमीन हडप करणार असल्यामुळे जमीन गिफ्ट दिल्याचा खुलासा खान यांनी केलाय. ड्रायव्हर जावेद शेख सोबत आपले घरगुती संबंध असल्याचा मीर मोहम्मद यांचा दावा आहे. भुमरे पिता पुत्रांकडे जावेद काम करत असल्याचं माहिती नाही असा उल्लेख त्यांनी केला. मेरी जायदाद जो औरंगाबाद में है, मीडिया में आया है कि वकील मुजाहिद खान जो परभनी का वकील है मेरी ज़मीन पर कब्जा करना चाहता था. इसको महफूज करने के लिए मैं जावेद शेख के नाम पे हिबा कर दिया हूँ ताकि महफूज रह सके. जावेद शेख से मेरे घरेलू ताल्लुकात है, इस बिना पे मैं हिबा किया हूँ. और जावेद शेख जो ज़माने से मेरे से ताल्लुकात भी है, ये मुझे नहीं मालूम कि एमएलए या एमपी के पास नौकरी करता है. पुढची बातमी. खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन मिळाल्याचा प्रकार ज्याच्यावर अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. आता प्रशासन हा सालार्जन कोण आहे आणि हा कोण ड्रायव्हर आहे जो 150 कोटीची प्रॉपर्टी खरेदी करतो? मग तो 150 कोटीची प्रॉपर्टी भुमरे साहेबाचा ड्रायव्हर खरेदी करत असेल तर मला असं वाटतं मला ती या सगळ्या गोष्टीचा जनतेनं विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि कशा पद्धतीनं लूट, ही लूटच आहे का ईश्वर? मागे शिरसाड्यांचं प्रकरण आलं, आता भुमरेंचा विषय आलेला आहे समोर.